आपला मराठा समाज श्रीमंत आहे, पण तो किती फार थोडसा मराठा समाज श्रीमंत आहे, पण अनेक मराठा समाज गरीब आहे, वंचित आहे. आणि विश्वमधले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वाक्य आहे की या महाराष्ट्रातला, या भारतातला बहुजन समाज एकत्र राहायला पाहिजे. आणि या गरजवंत मराठा समाजाला आरक्षण भेटावं, त्यासाठी म्हणून दादा हे आरक्षणाचे हातात घेतले श्रीमंत मराठा समाजासाठी नाही. आणि आम्ही या ठिकाणी देखील गरीब मराठा समाज बांधवाला आरक्षण भेटावं म्हणूनच आलेलो आहोत. आणि आज काही लोक मराठा समाज असेल, धनगर समाज बांधव असेल, यांच्यात भांडण लावायचं काम करतोय. आणि आपण हिंदू म्हणतोय. या महाराष्ट्राचा हिंदूमध्ये जर कोणता समाज जास्त असेल तर मराठा, आणि 2 नंबरला धनगर. या 2 समाजात भांडण लागायचं तर आपण हिंदू म्हणून काय राहणार आहोत. त्यामुळं माझी सर्व महाराष्ट्रातील समाज बांधवांना विनंती आहे, येणाऱ्या 27 तारखेला आपण जास्तीत जास्त संख्येने जायचं आहे. त्याचं कारण आहे धनगर समाज बांधव जास्तीत जास्त संख्येने जाणार आहे. त्याचं कारण आहे कारण मनोज रंगे पाटील यांनी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना लेखी पत्र दिलेलं होतं की या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचं एसटीचं जे आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यानंतर चोंडी या ठिकाणी जे आमचे समाज बांधव उपोषणाला बसले होते त्या ठिकाणी त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. पण आमचं कर्तव्य आहे की आम्ही पाठिंबा देऊन मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहू. आणि दादांना माझी एकच विनंती आहे की या रामराज्य आपण बघितलेलं आहे, प्रभू श्रीरामाचा वनवासी बघितलेला आहे, त्याच्यात प्रत्येकाचा खारीचा वाटा होता. तशाच मराठा आरक्षणामध्ये आमचा पुण्यातला खारीचा वाटा आणि गंगाधर कापडे यांच्या मार्फत गेली 8-10 वर्षापासून आम्ही मराठा समाजासाठी काम करतोय. फक्त आमची एक छोटी विनंती आहे की आम्हाला पहिला फेटा बांधायचा मान आपण द्यावा. कारण दादांनी शपथ घेतली, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही. तर या लढ्यात आम्ही खारीचा वाटा घेतला. आमची फक्त एवढी विनंती राहील की तुम्हाला पहिला फेटा बांधायचा मान हा या महाराष्ट्रातल्या धनगर